पैठणी साडी विकून या मराठी माणसांनी उभी केली 100 कोटींची कंपनी। नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम, तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी उद्योजक सिरीजचा दिवस 4था। हे आहेत कापसे फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब कापसे। आई वडील ऊसतोड कामगार असल्याने त्यांचं लहानपण गरिबीत गेलं। 5वी मध्ये असतानाच ते कामाच्या शोधात घराबाहेर पडले। 2 वर्ष एका डॉक्टरच्या हाताखाली आणि मग सलग 12 वर्ष नाशिक मधील येवला तालुक्यात असणाऱ्या सोनी पैठणी या दुकानात काम केलं। इथे त्यांनी पैठणी उद्योगातील बारकावे, डिझाईन्स आणि ग्राहकांच्या आवडी-निवडी समजून घेतल्या आणि हेच ज्ञान घेऊन त्यांनी 2001 साली गावामध्ये 200 स्क्वेअर फीटच्या छोट्या जागेत कापसे पैठणी या नावाने व्यवसायाची सुरुवात केली। सुरुवातीला ते घरोघरी जाऊन पैठणी विकायचे। त्यांनी पैठणीची पारंपरिक विणकाम कला जपली, पण त्याच वेळी ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार नवीन डिझाईन्स आणि रंगसंगती आणल्यामुळे कापसे पैठणी हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले। त्यांनी केवळ व्यवसाय वाढवला नाही, तर कापसे फाउंडेशन आणि अहिल्या गोशाळा या नावाने उपक्रम सुरू केले, ज्यातून 600 पेक्षा जास्त दिव्यांग, अनाथ, अपंग आणि आदिवासी मुलांना प्रशिक्षण देऊन महिन्याला 15 ते 50 हजारापर्यंत रोजगार दिला जातोय। मित्रांनो, आज कापसे पैठणी हा केवळ एक ब्रँड नसून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक वारसा आहे।